मिरची करिअर मंत्राच्या नव्या कोऱ्या करकरीत भागामध्ये मी भूषण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. खरं मी परवा एका ठिकाणी वाचलं, करिअर म्हणजे काय? करिअर म्हणजे आपल्या आवडीची गोष्ट करत असताना आपल्याला जेव्हा कधीही कंटाळा येत नाही ना, ते खऱ्या अर्थाने आपलं करिअर असतं. मला माहिती आहे की तुम्ही सगळे अशा करिअरच्या शोधामध्ये आहात. म्हणूनच तर मिरची करिअर मंत्रा हा शो आम्ही तुमच्याकरता घेऊन आलेलो आहोत. वेगवेगळे करिअर यामधून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि तेही तुमच्या आवडीचे. पण हे पोहोचवणार कोण? अर्थातच हे पोहोचवणार आहे तुमच्यापर्यंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. आणि आपल्याबरोबर आता आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे सर. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. आपल्याला इतका चांगला प्रतिसाद मिळतोय. खूप सगळे स्टुडंट मला इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती की आम्हाला याबद्दल माहिती हवी आहे, त्याबद्दल माहिती हवी असं विचारतायत. हे सगळं सुरू असताना माझ्या डोक्यात एक आलं की आजकाल इंटरनेट हे प्रचंड म्हणजे प्रत्येकाच्याच हातामध्ये आहे आणि इंटरनेट प्रचंड सगळीकडे वाढलेलं आहे. त्याबरोबर जी वाढणारी गोष्ट आहे ती म्हणजे सायबर क्राईम. म्हणजे मी सहज त्याचा डेटा चेक केला सर. मागच्या वर्षी एका वर्षामध्ये जवळजवळ 23 लाख केसेस सायबर क्राईमच्या झाल्यात आणि 22,000 कोटींची फसवणूक झाली आहे. ही संख्या त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा म्हणजे 2024 पेक्षा जवळजवळ 26% वाढली आहे. सो सायबर क्राईम हे खूप भयानक परिस्थितीमध्ये आता आहे. म्हणजे पूर्वी आपण गमतीने असं म्हणायचो की चोराला चोरी करायची असेल तर आपल्या घरात यावं लागायचं. हल्ली चोर त्याच्या घरात असतो आणि आपल्या घरात चोरी करतो अशी परिस्थिती आहे. आपण असं म्हणतो कधी कधी की एखाद्या संकटामध्ये संधी असते. सायबर क्राईम मध्ये प्रचंड संधी आहे या क्षेत्रामध्ये असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच संधी आहे. कारण आत्ताच आपण जी आकडेवारी सांगितली, ऑनलाईन परचेस असो, ऑनलाईन व्यवहार असो, ऑनलाईन बँकिंग असो किंवा ऑनलाईन फोन पे वगैरे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधा ऑनलाईन झालेल्या आहेत त्या जितक्या सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे त्याच्यातून ही जी सायबर गुन्हेगार आहेत ते क्रॅक करतात आणि आपला लोकांच्या पैशावर ते डल्ला मारतात. पुरे आता खिशावर डल्ला मारायचे, आता ते वॉलेटवर बँक खात्यावर डल्ला मारतात. अशी परिस्थिती आहे. तर याकरता आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये खूप छान कोर्स आहे आणि तो आहे डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन. तर या कोर्स बद्दल आम्हाला जरा सांगा ना, हा नेमका काय डिझाईन केला गेला आणि तो कसा आहे? हे आता आपण जे सगळं बॅकग्राऊंड पाहिलेलं आहे, सध्या ज्या गोष्टी होत आहेत यापासून एक तर परावृत्त कसं व्हायचं, त्याचं नियंत्रण कसं करायचं, पण एवढं सगळं करूनही नाही टाळता आलं तर मग तो गुन्हा घडतो. आणि तो गुन्हा घडल्यानंतर ते आपण पोलिसात जातो, पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतात. तर या सगळ्या गोष्टीमध्ये एखादा गुन्हा घडल्यानंतर सायबर गुन्हा घडला तर त्याचा शोध कसा घ्यायचा, म्हणजे गुन्हा शोधायचा कसा, कोणी केला त्याच्यापर्यंत पोचायचं कसं, ते पैसे पुन्हा किंवा जे काही घडलंय ते रिकवर कसं करायचं आणि रिकवर हे सगळं केल्यानंतर परिस्थितीजन्य पुरावे, त्याचे जे डिजिटल पुरावे असतात ते गोळा करावे लागतात आणि ते गोळा करून व्यवस्थित त्याचा, ज्याला आपण पंचनामा म्हणतो, पंचनामा, डिजिटल पंचनामा, ह्या गुन्ह्याचा तयार करण्याचं एक कौशल्य असतं, त्याची लिहिण्याची एक पद्धत असते. तर तांत्रिक बाबीवरती अवलंबून असते आणि हे सगळं करून मग तो FIR दाखल कसा करायचा, त्याला कोणती कलम लावायची आणि या सगळ्याचं ज्ञान या पदविका अभ्यासक्रमातून खरं तर ते दिलं जातं. क्या बात आहे. हा सगळा अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ज्या सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन मध्ये ज्यांचं पूर्ण आयुष्य गेलं पोलीस खात्यामध्ये, अशा अत्यंत अनुभवी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीनं हा अभ्यासक्रम केलेला आहे. त्यातलं जे एक महत्वाचं जे नाव आहे ते म्हणजे ACP सुनील पवार. हे महाराष्ट्रामधले अत्यंत नावाजलेले सायबर गुन्हे इन्व्हेस्टिगेट करणारे अधिकारी आहेत आणि ते सेवानिवृत्त झाल्यानंतर खरं तर त्यांनी याच्यावर बरंच काम केलं. 100-200 केसेस कशा क्रॅक केल्या याचं सगळं त्यांच्याकडे ज्ञान होतं आणि मग त्यांनी हे अभ्यासक्रमाच्या स्वरूपात आपल्याकडे आणले आणि हा शिक्षणक्रम, पदविका अभ्यासक्रम सायबर गुन्हे शोध किंवा ज्याला इन्व्हेस्टिगेशन म्हणतो तो आपण विद्यापीठामध्ये तो प्रस्थापित केला. क्या बात आहे. मग याला आता सध्या प्रतिसाद कसा आहे विद्यार्थी? हो, उत्तम प्रतिसाद आहे. त्याला 2 वर्षापासून आपली आहे. प्रत्येक बॅच ही फुल होती आहे आणि त्याला लिमिट आहे. तर त्या बॅच प्रमाणे तो अभ्यासक्रम चालू आहे. तर विशेष करून ज्यांना सायबर गुन्हे
ज्याला आपण म्हणतो शोधायचे शोधायचे, हो. गुन्हे अन्वेषण, हो. त्यात असणारे सगळे जे पोलीस विभागातील अधिकारी, नंतर कॉन्स्टेबल हो. याला प्राधान्यानं प्रवेश घेत आहेत. त्याचप्रमाणे जे जे ज्याला आपण म्हणतो की जे IT क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, परंतु जे सायबर गुन्हे विश्लेषणामध्ये काम ज्यांना कन्सल्टन्सी शासनाला पुरवायची किंवा घडू नये याच्यासाठी काही NGOज काम करतात, हो. त्याच्यासाठी आहे. तर आणि आणखी एक महत्वाचा भाग की अलीकडे काय झालंय की पूर्वीसारखे दरोडेखोरी, बँक लुटणं, वाहन चोरी, खून यासारखे जे गुन्हे घडतायत, त्यात सुद्धा ह्या सायबरशी त्याचं लिंकिंग असतं. सायबरचे लिंकिंग असतं. कारण त्यातले त्या गुन्हेगारांचे फोन नंबर क्रॅक करणं, त्यांना शोधणं, त्यांनी आणखी कोणाशी संपर्क साधला, या सगळ्यासाठीच एक डिजिटल पुरावे गोळा करण्याची गरज असते. म्हणजे सायबर क्राईम घडल्यानंतर तो शोधणं, त्याचा शोध लावून पुन्हा तो म्हणजे FIR दाखल करून न्यायालयापर्यंत ती करणं, ही एक बाब झाली. बरोबर. दुसरी बाब जे इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये, की साधा जरी गुन्हा घडला तर त्याच्यामध्ये ज्या ऑनलाईन असणाऱ्या डिजिटल किंवा फॉर्म मधले जे पुरावे गोळा करायचे आहेत ते करण्याचंही याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे हा सर्व समावेशक आहे. आणि म्हणून ह्या सगळ्याशी संबंधित असणाऱ्या मनुष्यबळ इथून पुढे जितकी गुन्हेगारांची संख्या वाढेल तितके ते गुन्हे वाढतील, आणि गुन्हे वाढले तर तितके शोधणारे लोकही लागतील. आणि नुसते लोक वाढून चालणार नाही, तर त्यांना त्यातलं तांत्रिक ज्ञान पाहिजे. आणि म्हणून या अभ्यासक्रमाचं आणखी एक फार मोठं वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत जटिल सायबर गुन्हे आणि जटिल साधे गुन्हे शोधण्यासाठी हे जे पुरावे म्हणतात किंवा सायबर इन्व्हेस्टिगेशनच्या ज्ञानाचा उपयोग करून ते सोडवलेत. त्यांची गुट्टी ज्यांना बोलतात ना तशी ती सोडवलेली आहेत, शोधलेले आहेत. त्याचे चार्जशीट कसं लिहायचं तांत्रिक दृष्ट्या त्याचं सुद्धा एक कौशल्य आहे. हे सगळं करणारे जे लोक आहेत आणि पोलीस खात्याला सल्ला देणारे नवीन तरुण या गुन्ह्यांचं नियंत्रण करू इच्छिणाऱ्या NGO तयार झालेल्या आहेत, तेथे सुद्धा यांची गरज असते. या सगळ्यासाठी लागणारे जे मनुष्यबळ आहे त्यांच्यासाठी, ज्यांना यात आवड आहे त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त आहे. तर मला खरंच वाटतं की ज्ञानगंगा घरोघरी हा उल्लेख दर एपिसोडमध्ये एकदा होतो. किती गरजेच्या गोष्टी बरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ खरंच शोधून काढतं. आणि मी खरंच सांगतो, याकरता विद्यापीठाचे मनापासून धन्यवाद द्यायला हवे. मला सांगा की बाकीचे आपण BA बद्दल बोललो, BCom बद्दल बोललो, BSc बद्दल बोललो, पण आता घडत असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करता ताबडतोब अभ्यासक्रम आणणं आणि तो त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, त्यातून एका प्रकारे समाजाची सेवा होते. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्रश्न सुटतो. हे सगळ्या करता आपल्याकडे काही अभ्यासाची वेगळी टीम आहे का जी असे अभ्यासक्रम शोधते सतत? हे नेमकं घडतं कसं? ही प्रक्रिया कशी होते विद्यापीठात? हे कसं राहतं की जेव्हा समाजाची एखादी गरज निर्माण होते त्या वेळेला त्या गरजेतून आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं वैशिष्ट्य असं आहे की समाजाच्या गरजेवर आधारित आपण ज्याला टेलर मेड कोर्सेस म्हणतो, जशी गरज आहे तशा प्रकारच्या अभ्यासक्रमांची निर्मिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ करतं. म्हणून यापूर्वीचे जे गृहिणींसाठी कोर्स असतील, हातमाग वर्करसाठीचे कोर्सेस असतील, चर्मकारांसाठी असतील, असे अनेक जे समाजोपयोगी गरजेचे आहेत. आता हे नवं स्वरूप आलं म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं हा नवा अभ्यासक्रम त्या स्वरूपात आणलेला आहे. यातले मग आपण तज्ज्ञ जे आहेत त्या तज्ज्ञांशी संपर्क साधला जातो. आपल्याकडे एक पद्धत आहे की प्रोग्राम ऍडवायझरी कमिटी, यातला एक प्रोग्राम ऍडवायझरी कमिटी असते, ती स्थापन होते. त्यात आपल्या विद्यापीठातले प्राध्यापक आणखी बाहेरचे या क्षेत्रातले तज्ज्ञ, जसं मी सुनील पवारांचं नाव घेतलं तर असे तज्ज्ञ ते सगळे एकत्र येतात आणि तो अभ्यासक्रमांची पहिल्यांदा आराखडा तयार करतात, तो रचना तयार करतात. तो किती तासांचा असला पाहिजे, त्यात काय काय असलं पाहिजे, त्याचे उद्दिष्टे काय असले पाहिजेत, हे सगळं ते निश्चित करतात आणि त्यातून एक उत्तम अभ्यासक्रम त्यातून बाहेर येतो. पण एवढ्यावर विद्यापीठ थांबत नाही. त्यानंतर यातलेच सगळ्या तज्ज्ञांची यादी केली जाते आणि सगळ्यांकडून यासाठीचं अभ्यास साहित्य निर्माण केलं जातं. आता सुद्धा हा जो अभ्यासक्रम आहे याच्यासाठी 3 पुस्तकं
त्यातल्या तज्ज्ञांनी उत्तम प्रकारे समजेल अशा भाषेत इंग्रजी आणि मराठीत अशा दोन्ही माध्यमातून तयार करून उपलब्ध दिलेले आहेत. त्यामुळे प्रवेश घेतल्याबरोबर ते पुस्तक त्यांना पोचतं. ते ई फॉर्ममध्ये आहे आणि हार्ड हातामध्ये वाचण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचा अभ्यास लगेच सुरू होतो आणि हा ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. मग याच्यामध्ये प्रॅक्टिकल पण इन्व्हॉल्व आहेत, म्हणजे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना ते दाखवलं पण जातं. गमतीचं आहे हा, एकदा का त्यांना प्राथमिक ज्ञान पहिल्या टप्प्याप्रमाणे तो जो ऑनलाईन कोर्स चालतो शिकवला, हा. त्यानंतर त्यांना सगळ्या 100 केसेस शिकवल्या जातात, ज्या कशा सोडवल्या गेल्या, बरं, कसे शोधले गेले क्या बात आहे, वा. यातले प्रॉमिनंट असे, आणि ते दरवर्षी त्यातले 10 नवे कोर्सेस 10 नव्या केसेस त्याच्यात ऍड केल्या जातात आणि ज्या सामान्य होतात त्या बाजूला काढल्या जातात आणि वैशिष्ट्यपूर्ण नव्या पद्धतीने गुन्हेगारांनी केलेले गुन्हे शोधण्यासाठीचे तशा केसेस, स्पेसिफिक केसेस त्यात ऍड केले जातात. म्हणजे ह्या कोर्सचं गुन्हेगारांना जशा पद्धतीने गुन्हे करतात त्याच्यासाठीच त्यांच्या शोधाचा सुसंगत अशा प्रकारचा म्हणून अपग्रेडेड त्यांच्या बरोबर राहणं, त्याच्याशिवाय आपण त्यांच्यावर मात करू शकत नाही. अशा प्रकारचा तो कोर्स आपण डिझाईन केला. जे कोण गुन्हेगार हे उद्योग करत असतील, तुम्ही असं समजू नका की तुम्ही काय करताय आम्हाला माहित नाही. विद्यापीठाचं लक्ष आहे तुमच्याकडे आणि तुम्ही जे गुन्हे करताय आम्ही त्याच्यावरती लगेच सोल्युशन काढलेत. तो बेटर वे गुन्हे बंद करा आणि चांगलं काम करा. सो जोक्स पार्ट, किती ड्युरेशन आहे, किती काळाचा हा कोर्स आहे साधारण? हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. ऑनलाईन पद्धतीने शिकवला जातो आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सगळ्या ज्या सायबर गुन्ह्याची जी सिद्धांतिक बाब आहे, संकल्पना आहेत, त्या सगळ्या तर शिकवल्या जातातच. त्याचप्रमाणे मी आता सांगितल्याप्रमाणे 100 केसेस त्यांना शिकवल्या जातात आणि पुन्हा त्यांना घडलेल्या केसेस त्यांना अभ्यास म्हणजे याला म्हणून काय मूल्यमापनासाठी दिल्या जातात, त्यांच्या सरावासाठी दिल्या जातात. ते मग ते प्रॅक्टिकल म्हणून घेतलं जातं की अशी केस आहे, आता तुम्ही ही कशी शोधणार, कसं घडलं, या संदर्भातला पार अगदी चार्जशीट दाखल रिपोर्ट तयार करण्यापासूनच त्यांना ते सगळं ते शिकवलं जातं आणि त्यांच्याकडून करूनही घेतलं जातं. आणि हे सगळं ऑनलाईन आहे. तर एक खूप वेगळा प्रश्न, मोबाईल हा आपल्या प्रत्येकाच्या खिशातला जो आहे तो चोराला आपल्या दारापर्यंत घेऊन येतो. तुम्ही कधी सायबर क्राईमला फेस केलं का, की प्रयत्न झाला आणि तुम्ही त्याच्यावर मात केली, कोणीतरी फोन केला, काहीतरी उद्योग झाला, असं काही? नाही, मी स्वतः नाही केलं, पण माझ्या मुलीच्या संदर्भामध्ये ती माझ्याकडे ऑस्ट्रेलियाहून आली होती आणि ती घर शोधण्यासाठी तिने नाव नोंदणी केली होती. आणि मग एकाने त्याला रिस्पॉन्स केला आणि एक घर दाखवलं. हा, हे घर आहे, या घरासाठीच इतके $, भरावे लागतील आणि मग त्याच्या पुढची माहिती मी देईल. आता तिला खरं तर ती मैत्रिणीकडे सामान ठेवून आलेली होती आणि तिने 2-3 महिने इकडे राहणार होती, त्यामुळे ते भाडं भरायचं म्हणून ते घर सोडून दिलं होतं. आणि मग मी तिला असं तिला म्हटली की हे अशा पद्धतीचं घर मला मिळालंय, मला तिने मोबाईलवर दाखवलं. तर मी तिला म्हटलं की तो जो कोण ओनर आहे त्याचा हे पासपोर्ट मागून घे. हा, तर तो पासपोर्ट आला, जो आला पासपोर्ट त्याच्यावरती सगळं नाव पाहिलं आणि तोपर्यंत यांनी ते जे काही $, भरायचे होते ते भरून टाकलेले होते. अरे बापरे. आणि पासपोर्ट आल्यानंतर ते घराचा ओनर ऑनलाईन आणि पासपोर्ट याच्यामध्ये तफावत होती आणि त्याच्यानंतर त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही आणि तिचे तेवढे $, वायाला गेले. ही घटना घडलेली. हा, नाही, ते काय करतात, तुमची ज्या सगळ्या नेटवर त्यांनी एक AI बेस्ड सॉफ्टवेअर किंवा लीड्स असतात. कोणाला नोकरी पाहिजे, कोणाला जागा पाहिजे, कोणाला म्हणजे ज्याला आपण वधूवर संशोधन म्हणतो, किंवा कोणाला कुठल्या पर्यटन स्थळी जायचं, अशा पद्धतीने तुम्ही त्या सायबर सागरात गेला की ते मासे म्हणून तुम्हाला पकडायला तयार असतात आणि ते तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचतात. सर, आता आपण पोलिसांचा उल्लेख केला, ते हा कोर्स मोठ्या प्रमाणावरती करतायत, पण हा कोर्स करून इतर पण क्षेत्रामध्ये काय काय संधी आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा. हो, खूप संधी आहेत. जसं की आपण असं म्हणतो की मी आत्ताच सांगितलं की याच्यावर जे नवे तरुण आहेत किंवा ज्यांना वेळ आहे आणि याच्यात मध्ये असं घडू नये
यासाठी काम करणारे अनेक इंडिव्हिज्युअली काम करतात, तसंच काही संस्था काम करतात. तर त्या संस्थांना सुद्धा याची गरज असते. तर सायबर सुरक्षाचे खाजगी सुद्धा आता काही कंपन्या निघाल्या आहेत की जे सायबर सुरक्षेमध्ये काम करतात. नंतर जो गुन्हा घडल्यानंतरचे जे ई पुरावे गोळा करायचे असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हा फॉरेन्सिक ज्याला आपण म्हणतो तर फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणूनही काम केला जातो. सायबर इन्व्हेस्टिगेटर म्हणून स्वतःचा सुद्धा व्यवसाय सुरू करू शकतात. म्हणजे पोलिसांकडे गेलंच पाहिजे, पण कधी कधी स्वतःचा सायबर सुद्धा काही जशा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत तसं प्रायव्हेट सायबर इन्व्हेस्टिगेशन म्हणूनही काम कधी कधी केलं जातं. तर त्याच्यासाठीच्या सुद्धा करिअर संध्या खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आणि सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन पोलिसांना सुद्धा सल्लागार लागतो, कारण पोलिसांना असणारं जे ज्ञान आहे त्याच्यापेक्षा जर ॲडव्हान्स त्यांनी काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ई नॉलेज किंवा डिजिटल IT नॉलेज त्याच्यामध्ये काही वेगळंच काही वापरलेलं असेल तर ते क्रॅक करण्यासाठी त्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते समजून घेण्यासाठी सुद्धा अपग्रेडेड अशा प्रकारचा सातत्यानं ज्ञान असणारा आणि तसं तंत्र अवगत असणारा जो सायबर इन्व्हेस्टिगेशन सल्लागार आहे तो पोलिसांना सातत्यानं मदत करतो. मला या निमित्ताने तो वेन्सडे नावाचा मूवी आठवला. त्यामध्ये अनुपम खेर पोलीस कमिशनर दाखवलेत आणि त्यांना तो कॉल ट्रॅक करायचा असतो, पण त्यांना ते काही जमत नसतं. त्यामुळे 20-22 इथला मुलगा त्यांना घेऊन यावं लागतं आणि मग तो त्यांना मदत करतो. खरं त्याची खूप गरज आहे. मला एक आणखी आत्ताचं उदाहरण आहे ना, आपल्या नीटमध्ये एका 17 वर्षाच्या मुलानं ते सगळं कसं शोधून दाखवलं. तसे हे जे तरुण मुलं आहेत हेच पुढे चालून चांगले सायबर इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतात. ते नक्कीच. खरं हा कोर्स खूप भन्नाट आहे आणि अर्थात याची एक यशोगाथा आपण बघणार आहोत. हा कोर्स कुणी केला आणि त्यानंतर त्यांना करिअरच्या संधी कशा मिळाल्या. सरांनी एक महत्त्वाचा उल्लेख तर केलाच की ज्यांनी हा कोर्स घडवण्यासाठी महत्त्वाची मदत केली आहे, पण हा कोर्स केल्यामुळे नेमका कुणाला फायदा झालाय आणि कसा झालाय ते जरा बघूयात. नमस्कार, मी प्रदीप तिदार, सध्या पोलीस उपाधीक्षक म्हणून महाराष्ट्र सायबर क्राईम या ठिकाणी कार्यरत आहे. मी नुकताच यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा डिप्लोमा इन सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन हा कोर्स पूर्ण केलेला आहे. हा कोर्स या सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशनसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याद्वारे मूलभूत असं ज्ञान त्यातून प्राप्त होतं. त्याबद्दल मी विद्यापीठाचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे हे विद्यापीठ पूर्णवेळ नोकरी करणारे तसेच व्यावसायिक यांच्यासाठी शिक्षणाची अतिशय उत्तम अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देतं. यशवंतराव चव्हाण विद्यापीठ हे माझं विद्यापीठ, माझा अभिमान आहे. धन्यवाद. काय यशोगाथा ऐकून छान वाटलं ना? तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना वाटत असेल की यार माझी पण अशी यशोगाथा आली पाहिजे. 100% येणार, पण त्याकरता तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधले वेगवेगळे कोर्स करायला लागतील आणि ते करून जगासमोर उदाहरण ठेवावं लागेल. तर किती सगळे आपले विद्यार्थी आहेत जे असे शिकून गेलेत आणि त्यांनी त्यांचं करिअर घडवलंय. खरं हा सगळा विषय सुरू असताना माझ्या डोक्यात आणखीन एक आलं, ते म्हणजे आपला आणखीन एक खूप छान कोर्स आहे आणि तो आहे BSc डेटा सायन्स. असं गमतीने म्हणतात की जगातलं पुढचं युद्ध जर होईल तर ते एक तर पाण्याकरता होईल आणि डेटा करता होईल. मी शोधत होतो की जगामध्ये दर मिनिटाला 10,000 TB 10,000 टेराबाईट एवढा डेटा प्रत्येक मिनिटाला तयार होतो. म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. या सगळ्याचा विचार करता आपला हा जो कोर्स आहे BSc डेटा सायन्स, या कोर्सचं महत्व काय? असं आहे भूषण, आत्ताच सांगितलं की पाणी तर महत्वाचं आहेच, पण त्याच्याबरोबर आणखी 2 गोष्टीसाठी युद्ध होत म्हणजे होऊ शकेल भविष्यात. नाही, चालू आहेत. चालू आहेत. ते म्हणजे एक म्हणजे डाटा, त्याला मराठीतून विदा शब्द आहे, आणि दुसरं म्हणजे मिनरल्स, खनिजे. मग ते खनिज तेल असेल किंवा युरेनियम असतील. या खरं ही 2च गोष्टी त्याच्यासाठी महत्वाच्या आहेत. नंतर पाणी तिसरा भाग घेतो. हे जग आता जशा पद्धतीने IT बेस झालेला आहे, डिजिटल बेस झालेला आहे, त्याच्यातून हा सगळा डेटाबेस निर्माण होत आहे. बरोबर. ह्या डेटाचं करायचं काय? याच्यातून व्यवसाय निर्मिती होते, याच्यातून नवे संशोधन, नवनिर्मिती होते, यामधून आणखी डाटाचं व्यवस्थापन करणं, अशा गोष्टी इतक्या निर्माण होतात आणि त्याच्यातून BSc डाटा सायन्स हा कोर्स निर्माण झालेला आहे. क्या बात आहे. कारण असं आहे, डेटा हा फक्त आपल्याला असं वाटतं की मला आकडे आणि हे असं माहिती नाहीये. साऊंडमध्ये सुद्धा डेटा आहे,
सगळं ग्राफिक्स मध्ये आहे, टेक्स्ट मध्ये आहे, फिगर मध्ये आहे, सगळ्या गोष्टी आहेत. नंबर्स मध्ये खरं, आहे. खरं, खरं. डेटा अनेक प्रकारचा डेटा असू शकतो. हम्म. रुग्णांचा डेटा, खरं. गुन्हेगारांचा डेटा, बरोबर आहे का नाही, विज्ञान आणि त्याच्या संदर्भात असणाऱ्या रिसर्चचा डेटा, इतकी माहिती सतत जगामध्ये निर्माण होते. पूर्वी ती माहिती निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागायचा, परंतु आता जे गॅडगेट्स आणि इतर सगळ्या ज्या आता तर AI बेसस आले, त्यामुळे माहिती निर्मिती ही इतक्या मोठ्या प्रमाणात होते. त्याला स्फोट म्हणतात, सागर म्हणतात, काय वाटेल ते आणखी काय काय म्हणतात. परंतु शेवटी हे सगळ्याचा अभ्यास कसा करायचा, हे महत्त्वाचं. आणि म्हणून BSc डेटा सायन्स क्या बात हा अभ्यासक्रम जगभर तो खूप पॉप्युलर आहे. हो. तोच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं दूरशिक्षणाच्या माध्यमातून जे ऑलरेडी या क्षेत्रात आहेत, परंतु त्यांना कोणत्या IT क्षेत्रात आहेत, हो. पण तो डेटा सायन्सचा अभ्यास करायचा आहे, त्याच्या विश्लेषण करायचे, खरं. त्याच्यावर काही नवशोध करायचे, त्याचे पॅटर्न शोधायचे. हो. याच्यासाठीच खरं तर कसं करायचं हे, याचं सायन्स शिकण्यासाठी यात एक अभ्यासक्रम हा आपण सुरू आणलेला केला. आहे. मग हा किती दिवसाचा अभ्यासक्रम आहे? हा 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. 3 वर्षाचा. 12वी नंतरचा आहे. बर. 12वी नंतर सायन्स तो कॉमर्स आर्टचा असू शकतो, परंतु त्याला इंग्रजी आणि गणित विषय असले पाहिजेत. बर, कारण या 2 विषयाच्या मूलभूत ज्ञानावर हा आहे. पुढचं एक तर हा इंग्रजी माध्यमाचा आहे, बरोबर. त्यामुळे इंग्रजी त्याला यायला गरजेचं पाहिजे. आणि मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स हा त्याचा बेस आहे. त्यामुळे हा BSc डेटा सायन्स ते विषय त्याला 12वीला असले पाहिजेत, तरच तो त्या याला पात्र ठरू होईल. शकतो. आणि जर हा कोर्स केल्यानंतर साधारणपणे करिअरच्या संधी, असं आपण विचारलं, खरं तुम्ही मग सांगितलंय, पण करिअरच्या संधी म्हणून कुठे कुठे त्याला अरे इतक्या संधी उपलब्ध आहेत त्याच्या की बस. म्हणजे जो डेटा अनालिस्ट असतो, Data analyst, विश्लेषक, माहिती विश्लेषक, तो डेटा सायंटिस्ट होऊ शकतो, तो बिझनेस अनालिसिस करू शकतो. क्या कारण बात एखाद्या बिझनेसमध्ये किती प्रकारच्या बिहेवियरल पॅटर्न आहेत, कस्टमरचे बिहेवियर पॅटर्न्स काय आहेत, त्यांच्याप्रमाणे प्रोडक्ट कसं देता येईल, नंतर मानसिकता कशी आहे एखादं प्रोडक्ट वापरण्याची, त्यांच्यावर ठासायचं कसं त्यांच्या मनावर, आणि आपलं प्रोडक्ट खूप चांगलं कसं आहे ते कसं नेता येईल. AI आणि अनालिटिक्सचा एक्झिक्युटिव्ह, सांख्यिकी विश्लेषक, डेटाबेस मी तर आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला, डेटा व्हिज्युअलायझेशन विश्लेषक सुद्धा याच्यातून होऊ शकतो. डेटा अनालिस्ट, अनालिटिक्स एक नवं क्षेत्र जे येत आहे त्यातला तज्ज्ञ म्हणून तो काम करू शकतो. बँका आहेत, त्याच्यानंतर कंपन्या आहेत, डेटाच्या आता कंपन्या आहेत डेटा मॅनेजमेंटच्या, त्यांच्यामध्ये सुद्धा हे तज्ज्ञ म्हणून लागू शकतात. अशा अनेक क्षेत्र आहेत की नंतर ई-कॉमर्स कंपन्या आहेत, उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत, इतर उत्पादन कंपन्या आहेत. या सगळ्यांना डेटा, जिथं जिथं डेटा आहे ना तिथं डेटाचे व्यवस्थापन करावं लागतं, विश्लेषण करावे लागतात, त्याच्यातून काही अर्थ बाहेर काढावा लागतो, त्याचं ऑर्गनाईज करावा लागतो, तो पुन्हा पुन्हा जशा पद्धतीने लागतो तशा पद्धतीने आपल्याला मिळाला पाहिजे, याचं व्यवस्थापन करावं लागतं. तिथं BSc डेटा सायन्सचा शिकलेला माणसाची संधी आहे. तर हे एवढं आपण बोलतोय, आपले एवढे एकामागून एक एपिसोड होत आहेत, एवढ्या संधी आहेत, आणि मग आपण एकीकडे अशी ओरड असते जॉब नाही, करिअर नाही, जॉब नाही, काहीतरी चुकतंय का गणित? एवढे सगळी संधी आहे, म्हणजे योग्य ठिकाणी बघितलं जात नाही का? असं आहे की संधी शोधणं आणि त्या संधीला लायक होणं हा एक महत्वाचा भाग असतो. अनेक ठिकाणी वॅकन्सी आहेत, रिक्त जागा आहेत, मी त्याला लायक होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असे अभ्यासक्रम घेऊन येतात. ज्याला डेटा सायंटिस्ट व्हायचंय, अनालिस्ट व्हायचंय, त्याचा सल्लागार व्हायचंय, त्यातला व्यवस्थापक व्हायचंय, त्यांनी हा BSc डेटा सायन्सचा अभ्यासक्रम आपला बाकीचं सगळं करता करता दूरशिक्षणाच्या माध्यमातून तो करू शकतो. उत्तम पुस्तकं याची आपण इंग्रजी माध्यमातून निर्माण केलेली आहेत तज्ज्ञांच्या साहाय्यानं. त्यामुळे त्याला शिकण्याला हातामध्ये अभ्यासाला पुस्तकं आहेत. आणि शनिवार रविवारी याचे काउन्सिलिंगचे कोर्सेस आपण जिथं जिथं म्हणून डेटा सायन्सचे कोर्सेस इतर विद्यापीठांचे चालतात तिथंच आपले हे केंद्र आहेत. त्यामुळे तिथं तज्ज्ञ प्राध्यापक आहेत, ग्रंथालय आहेत, संगणकाच्या डाटा सायन्सच्या लॅब्स आहेत. अशाच ठिकाणी हा कोर्स आपला चालतो. त्यामुळे आता आपण म्हणतो की आताच आपला विषय झाला की संध्या आहेत, परंतु आम्ही कॅच करायच्यात का? तर मला असं वाटतं
असा डाटा सायन्स सारखा जो BSc डाटा सायन्स सारखा कोर्स करून आपण निश्चितपणे या संध्या क्रॅप करू शकता, मिळवू शकता आणि आपलं आवडीचं करिअर करू शकता. क्या बात आहे. मला ना एक अग्रलेख या निमित्ताने आठवलं की डेटा किती बनतो, आणि त्यात असं ते म्हटले होते की जेव्हा जेव्हा तुम्हाला इंटरनेट फुकट मिळालंय तर याचा अर्थ तुम्हाला काही फुकट नाही मिळालं, तुमचा डेटा कोणाकडे तरी गेलाय. इथे MBA मधलं एक वाक्य पण आहे की इफ समथिंग इज फ्री देन यू आर द प्रोडक्ट. तुम्ही प्रोडक्ट झालेला आहात आणि हा आपला सगळ्यांचा डेटा कोणाकडे तरी जातो आणि त्याच्यावरती हे सगळं खरं म्हटलं तर. तुम्ही बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे प्रत्येक ठिकाणी डेटा घडतोय, डेटा बनतोय आणि या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत. सर, हे आम्ही सगळे कोर्स जेव्हा तुमच्याशी डिस्कस करणार होतो तेव्हा आम्ही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये गेलो, पोरांच्या कट्ट्यावर गेलो चहाच्या, आणि त्यांना या बाबतीतले काही प्रश्न त्यांना आम्ही की तुमचे काय प्रश्न आहेत, तर त्यांनी काही प्रश्न आमच्याकडे पाठवलेत, ते या निमित्ताने जरा तुम्हाला विचारतो. जो पहिला जो प्रश्न आहे तो खूप छान आहे की मी IT बॅकग्राऊंडचा विद्यार्थी आहे, सो हा डिप्लोमा इन सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन हा कोर्स मी करू का, हा माझ्या सायबर सिक्युरिटी हा मी करू का, हा माझ्या फायद्याचा तो अवश्य करू शकतो. तो 12वी झालेला असल्यामुळे आणि तो पदविका अभ्यासक्रम असल्यामुळे तो तर IT तज्ञ आहे. तो जर केला तर त्याच्या नक्कीच या क्षेत्रातला तो तज्ञ होऊ शकतो. सायबर गुन्हे शोधामध्ये तो तज्ञ होऊ शकतो, सल्लागार होऊ शकतो. क्या बात आहे. दुसरा असा आहे की हॅकरचा हा प्रश्न आहे की सर मला हॅकिंग खूप आवडतं, हे सगळं करून मी एथिकल हॅकर म्हणून काम करू शकतो का? 100% करू शकतो. कारण हॅकर्स कसे वागतात, त्यांच्यावर कशी मात करायची यात सगळं ज्ञान आहे. त्यामुळे तो यातले काय इथिकल हॅकर्स बनवून त्याला जर स्वतःला जर बनवायचं असेल तर या अभ्यासक्रमाने तो निश्चितपणे उत्तम प्रकारचा इथिकल हॅकर्स होऊ शकतो. क्या बात आहे. एक महिलेचा प्रश्न होता, त्यांचं असं म्हणणं आहे की मी हाऊसवाईफ आहे पण माझं शिक्षण सायन्समध्ये झालेलं आहे, तर हा कोर्स करून मी घरून काही काम करू शकते का? 100% करू शकते. कारण एकदा का तुम्हाला सायबर इन्व्हेस्टिगेशनचं ज्ञान मिळालं तर यातल्या असणाऱ्या सगळ्या ज्या संधी आहेत त्या त्यांना उपलब्ध होतील. आणि त्या घरी बसून मात्र त्यांच्याकडे तो संगणक पाहिजे, ज्या गोष्टी आहेत त्या असतील आणि त्या जर अशा प्रकारच्या सायबर गुन्हे नियंत्रण करणाऱ्या संस्थांशी जोडल्या गेल्या तर ते घरूनच त्यांना दिलेलं टास्क त्या पूर्ण करू शकतात. हे 3 खरं प्रश्न होते. एक माझ्या मनातला प्रश्न, तुम्ही या सगळ्या विषयाचा एवढा अभ्यास केला, तुम्हाला काय वाटतं की हे क्षेत्र पुढच्या 5-10 वर्षामध्ये आणखीन प्रचंड वाढणार आहे? 100% वाढणार आहे. यात आणखी स्पेशलायझेशन येतील. बर आणखी, कारण या नव्यानं जो AI बेस आलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, तो या सगळ्यामध्ये व्यापून टाकणार आहेत. त्यामुळे गुन्हेगार सुद्धा ते वापरून नवे गुन्हा कसा करायचा ते शिकतील आणि त्याला शोधण्यासाठी सुद्धा पुन्हा लोहा काढताय तसं AI बेस सोल्युशन त्याच्यातूनच निर्माण होतील. क्या बात आहे. तर तुमच्याशी बोलताना आम्हाला खरंच असं जाणवतं की एखादं ज्ञानाचं पुस्तक सगळं वाचून काढतोय, केवढ्या नवनवीन गोष्टी तुम्ही सांगतायत. मिरची करिअर मंत्रामध्ये हा एक करिअरचा नवीन मंत्र तुम्हाला मिळालेला आहे, पण सरांचा एक जो छान मंत्र प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला मिळतो तो हो. आजही मी सरांना विचारणार आहे, सर हे सगळे विद्यार्थी तुम्हाला आता बघतायत, यांच्याकरता आजचा त्यांचा करिअरचा मंत्र काय? असं आहे, आपण आता जे दोन्ही अभ्यासक्रम पाहिले ते अगदी इमर्जिंग फील्ड मधले. अगदी खरं आहे. आणि म्हणून आपण जे करिअर निवडणार आहात ते करिअर निवडताना ज्या विषयाचं ज्ञान घेणार आहात किंवा जो अभ्यासक्रम आहे त्यातून आपण रिलेव्हंट राहिलं पाहिजे. आजच्या कालाशी सुसंगत अशा प्रकारचा रिलेव्हंट अशा प्रकारचे अभ्यासक्रम जर आपण निवडले तर आपलं करिअर नक्की यशस्वी व्हायला आणि आपल्याला करिअर घडण्यासाठीच्या या असणाऱ्या इमर्जिंग फील्डमधल्या आणि ज्याला मी आत्ता सांगितलं की पुन्हा सांगतो मी, रिलेव्हंट असणं हे तितकंच डिमांडिंग असतं आणि ते डिमांडिंग होण्यासाठी हे अभ्यासक्रम जर आपण केले तर मला असं वाटतं की आपलं करिअर यशस्वी नक्की होईल. सर, पुन्हा या एपिसोडमध्ये तुम्ही आलात, मस्तपैकी गप्पा मारल्या, सगळी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही कुठे जाऊ नका. येस, ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर काय, सरांनी सांगितलंय, फक्त आठवण करून देतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची वेबसाईट आहे, तिथे ही सगळी माहिती तुमच्याकरता उपलब्ध आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते प्रश्न मिरची भूषण नावाने मी इंस्टाग्रामवरती आहे, मिरची मराठी नावाने अर्थातच माझं इंस्टाग्रामचं दुसरं एक पेज आहे, तिथे मला तुम्ही हे सगळे प्रश्न पाठवू शकता. किंवा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवरती तुमच्या काही शंका असतील तर त्या पाठवा, त्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि पुढचा सुद्धा एपिसोड नक्की बघा, कारण तुमच्याकरता असेच करिअरचे मंत्र आम्ही घेऊन येणार आहोत.
हे सगळं करतोय कोणाकरता? तुमच्याकरता यार. सर, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा भेटूयात. धन्यवाद.